ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन. बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा. अरे बाबा, हे 1500 रुपये तू देऊन राहिला काय? हे शासनाची योजना आहे ना, महाराष्ट्र सरकारची. हे कोणी आमदारा खासदाराची योजना थोडी आहे की तू आपल्या काय खिशातून देऊन आला का 1500 रुपये? आणि योजनाही सरकारनं जाहीर केली गरिबांसाठी, महिलांसाठी, तर ते लोकांच्या करातून मिळणाऱ्या पैशातून जाहीर केली. ते अजित पवार आपल्या खिशातून देऊन राहिले का? मुख्यमंत्री आपल्या पैशा खिशातून देऊन राहिले? कोणी आपल्या खिशातून नाही देऊन राहिले. विकासाचा जो पैसा आहे, जो कराच्या रूपानं सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे, तो पैसा हे मतं मिळाले पाहिजे म्हणून वाटून राहिले आहे. आणि इथं मात्र रवी राणा महिलांना धमक्या देऊन राहिला आहे. तुम्ही जर दिले नाही तर तुमचे 1500 रुपये मी काढून घेईन, तुम्ही जर आशीर्वाद दिला नाही तर 1500 रुपये काढून घेईन. की या मेळाव्यामध्ये कुठे असं वक्तव्य गंभीरतेनं बोललो, हसी मजाकच्या खेळामध्ये, भावा बहिणीच्या नात्यामध्ये हे वक्तव्य खऱ्या अर्थानं बोललेलं आहे. याच्यामध्ये कुठेही असं कोणाला वाईट वाटेल असं वक्तव्य नव्हतं. हे पहा, असं आहे, सगळ्या भगिनींना माझी नम्र विनंती आहे का ज्यांनी ज्यांनी तुम्ही फॉर्म भरले आहे, तुम्हाला जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे 1500 रुपये भेटण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही. ते भेटणारच आहे, अगदी घेऊन टाका. पण जसं यानं 15 लाखाचं गाजर दाखवलं होतं 2014 मध्ये, जर आम्ही निवडून आलो, नरेंद्र मोदी आली, जर भाजपचं सरकार आलं तर 15 लाख रुपये तुम्हाला आम्ही तुमच्या खात्यात टाकू. ते 15 लाख रुपयाचं 10 वर्षानं 1500वर आलं. त्यामुळे या खोटारड्या प्रचाराला बळी पडू नका. हा सगळा खोटा प्रचार आहे.